आपण म्हणतो महाशिवरात्री, तर धनश्री, शिवरात्री नेहमीच येते, मग महाशिवरात्रीचं काय असं स्पेशल आहे ते मला जरा सांग ना. म्हणजे तुझं आता मला माहिती आहे संस्कृत पुराण ह्याच्याबद्दल तुला खूप माहिती आहे म्हणून विचारते. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतेस, पण सर्वप्रथम तुला आधी मनपूर्वक शुभेच्छा देते की तुझा आजपासून एक छान वेगळा मार्ग सुरू झालेला आहे आणि हा शुभारंभाचा एपिसोड आहे. त्यामुळे आम्ही सो लकी आहोत की अशा एपिसोडमध्ये आम्ही सहभागी झालो आहेत. तुला खूप शुभेच्छा. आणि तू जे म्हणालीस तसं की आपल्याकडे तसं विचार केला तर शिवरात्र दर महिन्यालाच येते. जसं संक्रांतीचं आपण म्हणतो की प्रत्येक महिन्याला संक्रांत आहे. खरं तर प्रत्येक वेळेला सूर्य इकडून तिकडे जाणारच आहे, संक्रमण होणारच आहे. पण तरीही आपल्यासाठी महत्त्वाची असते ती मकर संक्रांत. कारण दक्षिणायनातनं आता सूर्य उत्तरेकडे येत असतो, त्यामुळे आपल्याला उष्णता हवी असते. आपण प्रकाशाचे उपासक आहोत म्हणून आपल्यासाठी ती महत्त्वाची असते. तसं शिवरात्री दर महिन्याला येतेच. पण असं म्हणतात, मी त्याला सुद्धा आता काय सांगायचं की विविध त्याच्यावर सुद्धा मतांतर आहेत खरं सांगायचं तर. पण सामान्यपणे असं म्हणतात की या दिवशी शंकर आणि पार्वतीचा विवाह झाला आणि म्हणून ती महाशिवरात्र. आता हा वेगवेगळ्या संदर्भातला हा एक संदर्भ आहे. पण ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे की शंकर आणि पार्वती एकत्र येणं ही दोन तत्व एकत्र आलेली आहे. म्हणजे काही वेळेला आपल्याकडे असं म्हणतात की शंकर हा काय आहे तर पुरुष आहे आणि स्त्री भवानी जी आहे ती प्रकृती आहे. म्हणजे प्रकृती पुरुष एकत्र येणं. जसं ज्ञानोबांनी सुद्धा अमृतानुभवामध्ये ही दोन तत्व एकत्र येतात आणि त्यातनं विश्वाची निर्मिती होते असं म्हटलं जातं. म्हणून ह्या शिवरात्रीला विशेष महत्त्व आहे असं मला वाटतं. आणि मी म्हटलं तसं की हा एक संदर्भ आहे, पण दोन तत्व एकत्र येणं म्हणजे ह्या भवानीलाच कधी कधी प्रकृती म्हटलंय, माया म्हटलेलं आहे. आणि ही माया निघून जाते आणि शिव आपल्याला दिसतो. असं एकत्र त्यांचं येणं हे मला वाटतं महत्त्व आहे. म्हणून महाशिवरात्र म्हटलंय त्याला, नुसतं शिवरात्र नाही. खूप छान, खूप छान. स्मिता, तुला काय वाटतं? म्हणजे मी पण हेच ऐकलंय की आज शिव आणि पार्वतीचा विवाह आहे आणि जसं ह्या म्हटल्या की त्या फॉर क्रिएशन वी नीड 2 एम्बॉडिमेंट्स, अ मेल एम्बॉडिमेंट आणि फिमेल एम्बॉडिमेंट, तेव्हा क्रिएशन होतं. तर हे अगदी करेक्ट आहे की ती दोन तत्व जसं ह्या म्हणाल तर फिमेल आणि मेल एम्बॉडिमेंट जेव्हा एकत्र येतात तेव्हा हे क्रिएशन होतं. आणि जसं आता आमचे गुरु, तुझेही गुरु दादाश्रीजीने आपल्याला हे सांगितलं आहे की शिव हा स्टॅटिक आहे. शिव इज स्टॅटिक, त्यांना मूव्हमेंट नाही आहे आणि मूव्हमेंट आणणारी आहे ही शक्ती आहे. जर शक्ती नसेल तर शिव कांट डू एनिथिंग. तर तसंच आहे नुसतं. त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो किंवा इथर म्हणतो किंवा स्पेस म्हणतो. स्पेसमध्ये मूव्हमेंट फक्त शक्तीच आणू शकते. आणि हे एक दुसऱ्याचे पूरक आहेत. शिवशक्ती, शिव आणि पार्वती हे एक दुसऱ्यांचे पूरक आहेत. जर हे नसेल, शिव नसेल तर शक्ती ऑल्सो कांट डू एनिथिंग. ती एकटी काहीच करू शकत नाही. आणि जर शक्ती नसेल तर शिव कांट डू एनिथिंग. तेव्हा हे त्यांचं मिलन होणं अगदी गरजेचंच आहे, नाहीतर संसारच नाही होणार. म्हणजे अख्खं जग, हे विश्व जे काही क्रिएट झालंय हे होणारच नाही, हे अस्तित्वातच येणार नाही. तेव्हा ही महाशिवरात्री म्हणजे हे मला तेवढं माहिती आहे, तेवढं पण एक्झॅक्टली मला आय डोंट नो, मे बी इतर ओपिनियन्स असतील, पण दिस इज देअर कमिंग टुगेदर टू स्टार्ट क्रिएशन. आता तुम्ही दोघी असं म्हणताय की शिव आणि शक्ती एकत्र मिलन झालं की निर्मिती होते. पण नॉर्मली आपण म्हणतो की शिवा इज द डिस्ट्रॉयर किंवा नष्ट करतात जिथे. मग हे थोडंसं विरोधाभास नाही का? नाही, त्याच्यामध्ये काय माहिती का की ब्रह्मा, विष्णू आणि महेश ही 3 तत्व आपण मानलेत की एक उत्पत्ती करतो, एक स्थिती करतो, एक लय करतो. आता इथे लय आपण काय करतो, थोडीशी गडबड आपली अशी होते की संहाराचा अर्थ आपल्याला वाटतं संहार म्हणजे मारून टाकणे. परंतु संहार याचा अर्थ आहे आवर्त घेणं. जे पसरलेलं आहे ते एकत्रितपणे आवरून घेणं. हे शंकराचं जरी काम असलं तरी सुद्धा हे असं म्हटलेलं आहे की ह्याची निर्मिती जी आहे ती शंकर, शिव आणि शक्ती, शंकर आणि भवानी, भव आणि भवानी यांनी एकत्र येऊनच केले. म्हणून तर याला भव असंही म्हटलेलं आहे. ते उद्भवलेलं आहे त्या दोघांपासून आणि ते दोघं जण एकत्र येतात. त्या दोघांपासून हे सगळं निर्माण झालेलं आहे. मुळामध्ये शंकर आणि शिव याच्यामध्ये सुद्धा भेद आहे. अच्छा, करेक्ट. शिव हे एक तत्व आहे. हा, आणि असं म्हटलंय की पहिल्यांदा ते एकच तत्व होतं जे शिव आहे. शिव म्हणजे प्रसन्न, शिवचा अर्थ जो प्रसन्न आहे तो शिव आहे. आणि म्हणून ते एकच तत्व होतं.
पण आपल्याला सुद्धा की आपल्याला सुद्धा एकट्याला कंटाळा येतो. आपल्याला असं वाटतं रे किती एकटं राहायचं, आपल्याला कोणीतरी पाहिजे बरोबर. तसं त्यालाही वाटलं, अशी एक कल्पना केली आहे. आणि मग त्याला असं वाटलं की नाही आणि कोणीतरी पाहिजे, म्हणून त्यांनी असं म्हटलं की एकोहम पण बहुश्याम प्रजायेयम. मी एकटाच असलो तरी मी भरपूर निर्मिती करीन. आणि मग कल्पना अशी केलेली आहे की त्या शिवानं स्वतःतनंच एक असं समोर रूप जन्माला घातलं, ते मात्र स्त्री रूपात आलं. म्हणून हा शिव आणि ती शिवा या दोघांचा पुढे संसार सुरू झाला. आणि म्हणून आपण जे शंकर म्हणतोय तो नंतर पुराणाच्या ह्याच्यातलं, पण हे शिव जे आहे ते तत्व आहे. त्या शिवानं शिवेला जन्माला घातलं, त्या दोघांचा संसार सुरू झाला. म्हणजे आपण सगळे त्यांचीच मुलं आहोत एका अर्थाने विचार केला. आणि म्हणूनच त्यांचं प्रत्येकाचं तत्व आपल्यात आहे. अर्धनारी नटेश्वराचा जो भाग आहे तो प्रत्येकामध्ये आहे. आपल्यात दोन्ही तत्व असतात आणि ते योग्य वेळेला ती समोर उफाळून येतात सुद्धा. नर आणि नारायण हे असतं. पण जिथे आपल्याला मेल एनर्जी हवी असते तिथे ती मेल एनर्जी आपली ऑटोमॅटिकली पुढे येते. आणि जिथे फिमेल एनर्जी हवी असते तिथे ती फिमेल एनर्जी असते. असतात दोन्ही तत्व आपल्यामध्येच. आणि त्याचं प्रमाण नाही आहे की 50% आणि 50% असं नाही आहे. नाही, आता तू म्हणते की तसं प्रत्येकात ते असतं. मग मला एक सांग की प्रत्येकामध्ये ते फेमिनिन आणि हे असतंच की नाही. म्हणजे जरी आपण बाह्यदृष्ट्या जरी स्त्री असलो तरी, पुरुष किंवा कोणी असलं तरी आतमध्ये तुमची एनर्जीज दोन्ही असतात. हो. आणि तिकडेच तो इम्बॅलन्स झाला की मग हे बाकीच्या अदर थिंग्स दॅट वी डोंट वॉन्ट टू टॉक अप. पण तिकडे मग मेल डॉमिनेटिंग झालं किंवा फिमेल डॉमिनेटिंग झालं की मग ते कुठे इम्बॅलन्स दिसतो. मग मला एक सांग स्मिता की जे हिनी सांगितलं त्याच्या पुढचं की ब्रह्मा विष्णू महेश, तर आपण म्हणतो की एक उत्पत्तीसाठी होतो, एक मेंटेनन्स वगैरे. मग महादेवातनं हे येतं, म्हणजे ही तिन्ही तत्व आहेत का एक महादेव किंवा शिवतत्व आहे आणि त्याच्यातनं हे तिन्ही ते कॉन्शियसनेस किंवा एक ऊर्जा किंवा एक वेगवेगळ्या प्रकारची चैतन्य ज्याप्रमाणे जसं जरुरी असेल त्याप्रमाणे असं त्याच्यातनं येतं. म्हणजे तो काय कॉन्सेप्ट आहे? कॉन्शियसनेस आहेत. ब्रह्मा कॉन्शियसनेस, शिव कॉन्शियसनेस आणि कृष्ण कॉन्शियसनेस. ओके, हे कॉन्शियसनेस आहे, ही तत्वच आहे, तत्व आहेत फक्त. आता हे आपण ब्रह्मा विष्णू महेश म्हणतो तर शंकर आहे, त्याची ते आधी जी आजची पूजा आहे ती महाशिवरात्रीची शंकराची. शिव हे एक आहे. इट इज जस्ट तत्व. इट्स अ कॉन्शियसनेस. इट्स अ क्राइस्ट कॉन्शियसनेस असतं. बुद्ध कॉन्शियसनेस, मैत्रेय कॉन्शियसनेस, बुद्ध कॉन्शियसनेस. क्राइस्ट कॉन्शियसनेस इज लव्ह. सो दिस इज जस्ट अ कॉन्शियसनेस. ब्रह्मा विष्णू महेश हे तत्व, हे कॉन्शियसनेस. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.